ओळखलं? मी हसलमध्ये होती, QK. एक्झॅक्टली. अमरावतीची आहे ना, तर विसरणार तर तुम्ही तसे नाहीच. शिव ठाकरे पण आठवत असेल, अमरावती. सेम. अमरावतीच्या लोकांमध्ये ना काहीतरी वेगळीच गोष्ट असते. आणि आता तो पण बिग बॉसमध्ये आलेला, मी पण बिग बॉसमध्ये आलेली. विनिंग ट्रॉफी घेऊन गेला होता वाटतं ना शिव. सामान्य पोरगीवरनं बिग बॉसपर्यंतचा माझा असा प्रवास आहे की 2012पासनं मी पोएट्रीज लिहायची, गाणी नाही. मी माझं पहिलं गाणं लिहिलं होतं तेव्हा मला माहिती नव्हतं की त्याला रॅप म्हणतात. मी लिहत राहिली 2018 ते 2020पर्यंत लिहत राहिली. गाणे स्वतःहून पण रिलीज केले. मग नऊवारी काढलं. नऊवारीच्या आधी पण खूप सगळे गाणे काढले, पण नऊवारी काढलं आणि ते गाजलं. ते तर तुम्हाला माहितीच आहे. आता बिग बॉस होत आहे आणि माहिती नाही का असं वापस वाटतंय की काहीतरी आहे, इकडनं काहीतरी होणार. बघू कसं होतं. 100 दिवस मोबाईल आणि सोशल मीडिया नाही. इट इज अ बिग चॅलेंज. एवढी अडिक्ट झालेली आहे मी, खरं सांगते, मोबाईलची, की आता मला नाही वाटत की मोबाईलशिवाय राहणं कसं होणार, काय होणार हे विचार नाही केला आहे. पण बिकॉज आय लव्ह चॅलेंजेस, आय नो आय कॅन डू इट. हे बोवाली चीज आहे ना माझ्यात मला माहिती आहे एक गोष्ट आहे, जे ठरवलं ते पूर्ण करून राहणार. ते लाईक जिद्दी तर मी आहेच, नाहीतर मी रॅपिंगमध्ये पण कशी आली असती ना. कुटुंबाची प्रतिक्रिया, बाबांना खूप समजावं लागलं की कसं काय असतं बिग बॉस, कारण त्यांना काहीच माहिती नाही. ते इंडस्ट्रियलिस्ट आहे, वेगळ्या फील्डचे आहेत. तर भरपूर समजावून सांगितल्यानंतर त्यांना अच्छा असं असतं बिग बॉस, ठीक आहे बेटा जा तू आपल्या मनाचं कर. आणि फ्रेंड्सनी तर मला म्हटलं अरे ब्रो बिग बॉस जा भांडण कर. पण मी जेवढं ऐकलं नाही यांच्याकडनं की भांडण कर, मला एकच गोष्ट लक्षात आली की नाही, मी राहणार आहे. मी घरात जाण्याआधी शेवटचा कॉल माझ्या आईला केला, कारण ऑफकोर्स मी बाबांची मुलगी आहे, लाईक डॅडीज गर्ल कम्प्लिटली. बट मला माहिती आहे की मी जरी राहू शकते, माझी आई माझ्याशिवाय नाही राहू शकत. शी इज व्हेरी इमोशनल. तो आय नो शी इज गोना मिस मी अँड आय एम गोना मिस हर सो मच. मी तिला खूप मिस करणार आहे आणि म्हणून मी तिला शेवटचा कॉल केला. मला खूप इम्पॉर्टंट आहे, मला एव्हरीडे डायरी लिहायची सवय आहे. मी एव्हरीडे जर्नलिंग करते आणि कारण ते मला खूप क्लिअर थॉट्स किंवा पुढे काय करायचं किंवा कोणचंही मेस किंवा काही पण, इट हेल्प्स मी अलॉट. मला खूप मदत होते. जेव्हा मला कळलं ना की रितेश दादा आहेत, मी दादा म्हणणार आहे त्यांना, मी रितेश सर नाही म्हणणार आहे, बिकॉज दिस इज द काइंड ऑफ ब्रदर आय वॉन्ट. असा भाऊ हवा, कारण द काइंड ऑफ रिस्पेक्ट ही हॅज फॉर विमेन. जसे ते आहेत, त्यांचा बेसिक नेचर जो म्हणतो ना की एकदम स्ट्रॉंग आणि महाराष्ट्रीयन, ते एक दिसून येतं त्यांच्या ह्याच्यात की अरे भाई आहे, आम्ही रिस्पेक्ट करतो. जेव्हापासून माहिती पडलं की हे ते म्हणलं भाई अब तो आएगा मजा. आता मला पण संधी भेटायची. माझं इक्वेशन घरातल्यांबरोबर चांगलंच असणार. म्हणजे कायच होऊन जाणार, जास्तीत जास्त कायच होणार, चांगलंच असणार. मी चांगलीच राहणार. सो माय स्ट्रॉंग पॉईंट इज एम्पथी आणि माय वीक पॉईंट इज एम्पथी. कारण मला माहिती आहे की रणनीतीने फक्त एकच गोष्ट डोक्यात ठेवली आहे की जेव्हा टास्क येणार तब अपना बेस्ट दूंगी, तेव्हा आपलं 110% द्यायचं आहे. बाकी मी रणनीती नाही लावली. म्हणजे सगळ्यांसोबत राहणे, चांगले राहणे, जे पण आहे ते होणार. न आवडतं काम मला जे करावं लागणार आहे, जे काम नाही आहे पण त्याला मी कामासारखं बघते, ते आहे टॉयलेट शेअर करणं. कारण की मी खूप पॉझिटिव्ह आहे टॉयलेटबद्दल. मला नाही आवडत टॉयलेट शेअर करणं. जेवण तर मी हेल्प करू शकते. मला असे कोणते कामं आहे जे मी करू शकते, तर म्हणजे करायला मी सगळंच करू शकते. जर मला म्हटलं ना की आय थिंक मला दॅट इज माय प्लस पॉईंट. मला जे पण करायला म्हटलं मी ते करू शकते. पण डिपेंड करते की मला करायचं आहे की नाही. मला ना स्वतःला चर्चेत ठेवायची गरज नाही आहे. मी स्वतःबद्दल ही गोष्ट एवढी ऐकली आहे की मी ड्रामा आहे. लाईक मी स्वतःच ड्रामा आहे. मला काही करायची गरज नाही पडत. मी नॅचरली ड्रामा आहे. मी आता बोलते आहे ना
तर हे पण खूप नॅचरल आहे, पण लोकांना वाटेल ओ भाई क्या ओव्हर ॲक्टिंग कर रही है, कारण की मी आहेच ड्रामा. बिग बॉसमध्ये मी राहिली तर ड्रामा होत राहणार आहे आणि मी चर्चेत होत राहणार आहे. कधी हाऊसफुल केला, कधी वेड लावलंय, किती लोकांना येड लावलंय, किती चोरांना मागे टाकलं तुम्ही, चोरलं हृदय, राव खेळ लावलंय. पण आता खेळ आहे बिग बॉसचा, खेळणार मी भावा. देशमुख साहेब पंत मराठ्यांचे छावा, आता माफीचं नाही माहीत पण राडा होणार. हे बिग बॉस आहे बा, फुल ड्रामा होणार, रामा होणार. कोणी घामात बुडणार, कोणी शब्दांनीच मामा होणार. मी तर जान होणार तुमची, तुम जान कर तो देखो, बिग बॉस के घर में कभी आकर तो देखो. बस एवढंच सांगायचं होतं. आणि आवडलं ना तर वोट करा ना मग. अमरावतीचीच आहे, तुमचीच आहे, तुम्हारे जिगर का तुकडा हूँ मैं. करून द्या वोट.